हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये छोटीशी का होईना एक तुळशीचं रूप असतं बघा. आणि ही तुळस आपल्याला प्रत्येक वेळेला शुभ आणि अशुभ संकेत देत असते. तुमच्या अंगणातील तुळस तुम्हाला कोणत्या प्रकारे शुभ संकेत देत आहे किंवा काही वेळेला कोणत्या अशुभ संकेत देत आहे, हे वेळीच तुम्ही जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अंगणातील तुळस ही आपल्याला कोणते शुभ आणि कोणते असे अशुभ संकेत देत आहे याविषयी माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय LIC चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, प्रत्येक घराच्या बाहेर एक छोटंसं का होईना तुळशीचं रोप हे नक्कीच असतं. प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते. तुळस ही आपल्या घराचं रक्षण करत असते. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप असतं. भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे बघा. जेव्हा पण आपण भगवान विष्णूंची पूजा उपासना करतो किंवा नैवेद्य अर्पण करतो, त्या नैवेद्यामध्ये सुद्धा आणि भगवान विष्णूंना सुद्धा आपण तुळस अर्पण करत असतो. तुळस ही आपल्या अंगणातील जी तुळस असते बघा, जी आपल्या घरामध्ये जर काही वाईट गोष्टी घडणार असतील तर ते आपल्याला आधीच संकेत देत असते. जर आपल्या घरामध्ये काही चांगल्या गोष्टी घडणार असतील किंवा आपली जर काही चांगली वेळ येणार असेल तरी सुद्धा आपल्या अंगणातील तुळस ही आपल्याला संकेत देत असते. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जे महत्त्वाचे संकेत सांगणार आहेत बघा, की जे संकेत तुम्ही वेळीच ओळखून घ्या. कारण आपल्या अंगणामध्ये तुळस असणे खूप महत्त्वाचे असते आणि तुळशीचे पूजा सेवा जी व्यक्ती दररोज करते बघा, अंगणातील तुळशीला दररोज आपण जल अर्पण करणे किंवा तिला दिवा धूप आरती अर्पण करणे, हे सर्व जर आपण आपल्या घराच्या अंगणामधील तुळशीला जर करत असो तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते बघा. कारण अंगणामध्ये तुळस असल्यामुळे तुळस ही आपल्या घरावर येणारं संकट, अडचणी, समस्या असते ती सर्व बाहेरच्या बाहेर ती घालवत असते आणि त्या कुटुंबाचं ती रक्षण करत असते. यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सांगते की तुमच्या अंगणामध्ये जर तुळस असेल तर त्या तुळशीची तुम्ही नित्यनेमानं पूजा करत जावा. दररोज तुळशीला जल अर्पण करायचं आहे. दररोज तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा नक्की लावा. कारण तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असते बघा. तुळस ही बघा अंगणामध्ये असणे ना खूप शुभ मानलं गेलं आहे. काही वेळेला आपल्या जागेचा अभाव असतो, त्यामुळे आपण काही वेळेला तुळस ही बघा टेरेसवर ठेवतो किंवा घराच्या बाल्कनीमध्ये एखाद्या साईडला वगैरे ठेवत असतो. पण शक्य होईल तेवढं ना तुळस ही तुमच्या अंगणामध्ये ठेवा. म्हणजेच काय, तर जिथून आपण घरामध्ये प्रवेश करतो ना त्याच्या बाहेरच्या साईडला म्हणजे उजव्या साईडला तुम्हाला एक तुळशीचं रोप लावून ठेवायचं आहे बघा. कारण तुळशीचं रोप हे बाहेरच्या अंगणामध्ये असणं किंवा आपल्या दाराच्या समोर असणं हे खूप शुभ मानलं गेलं आहे. की ह्यामुळं काय होतं की आपल्या घरावरती जी नकारात्मकता येत असते, जी वाईट गोष्ट येत असते किंवा जी वाईट शक्ती प्रवेश करणार असते किंवा संकटे असतात, अडचणी असतात, ती तुळस बाहेरच्या बाहेर घालवत असते. यासाठी आपल्या अंगणामध्येच म्हणजे आपल्या दरवाजाच्या बाहेर जिथून आपण घरामध्ये प्रवेश करतो त्या साईडलाच तुम्ही तुळस ठेवण्याचा प्रयत्न करा. तुळशीचं महत्त्व हे खूप महत्त्वाचं आहे बघा. तुळस ही अनन्यसाधारण आहे. असं नाही की तुम्ही इतर झाडं लावता त्या झाडांमध्ये तुळशीचं तुम्हाला एखादं रोप साईडला लावायचं, असं कधीही करायचं नाही. तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे तुळस ही माता लक्ष्मी आहे. यासाठी तुम्हाला तिची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. असं नाही की एखाद्या कुंडीमध्ये तुळस लावून द्यायची सर्व झाडांसोबत, अशी चूक कधीही करू नका. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जर इतर झाडांसोबत जर तुळस लावली असेल एकत्र तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि ह्यामुळेच बघा घरामध्ये संकटे, अडचणी हे सतत येत राहतात. यासाठी तुळशीसाठी तुम्हाला एक वेगळी कुंडी करायची आहे बघा. तुळशी वृंदावन करायचं आहे आणि त्याच जागेला तुळशीच तुम्हाला पूजा करायची आहे. आता पहिला संकेत तुम्हाला सांगते बघा. ज्या वेळेला तुमच्या घराच्या अंगणामध्ये छोटंसं रोप असेल तरी चालेल. असं काही नाही की मोठंच पाहिजे, मोठं तुळशी वृंदावन पाहिजे, असं काही नाही. छोटीशी जरी तुम्ही तुळस एखाद्या कुंडीमध्ये जरी लावली ना तरी सुद्धा चालेल. आता ती तुळस जी असते बघा, ती तुळस बघा काही वेळेला खूप बहरते जास्त प्रमाणात एकदम. आता समजा जर आपण आज जर तुळशीचं रोप लावलं ना 8-15 दिवसानं बघायचं, ती तुळस इतकी बहरलेली असते, इतकी तिला हिरवीगार पानं असतात छोटी छोटी, खूप ती तुळस अशी फुललेली असते. आणि जास्त प्रमाणात बघा त्या तुळशीला ना पानं खूप जास्त प्रमाणात आलेले असतात. आणि तुळशीचं छोटंसं जे रोप असतं बघा, जे 15 दिवसामध्येच खूप मोठं आपल्याला दिसू लागतं आणि त्या तुळशीला मंजुळासुद्धा आलेल्या असतात जास्त प्रमाणे. जर तुमच्या घरातील अंगणातील तुळस जर तुम्हाला अशी दिसत असेल ना तर तुमच्या घरामध्ये बघा सुख समृद्धी येणार आहे. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आहे, लक्ष्मीचं आगमन होणार आहे. तुमच्या घरामध्ये धनलाभ होणार आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येणार आहे.
तुमच्या घरामधील जी पण काही वाईट गोष्ट असेल, नकारात्मकता असेल, ती सर्व दूर निघून जाणार आहे आणि घरामधील वातावरणात आनंदपणा येणार आहे, सकारात्मकता येणार आहे, असा संकेत ती आपल्याला तुळस देत असते. तुमच्या अंगणातील तुळस जर अशीच बहरलेली जर असेल ना, तर तिची काळजी घ्या. तिला वेळीच तुम्ही जल अर्पण करा, तिची सेवा पूजा करा बघा. त्यामुळे ती तुळस आहे तशीच राहील बघा. आता हा एक संकेत तुम्हाला सांगितला. आता दुसरा संकेत सांगते की खूप लोकांच्या घरामध्ये आपण जी तुळस लावलेली असते, म्हणजे छोटंसं एक रोप असतं बघा, किंवा एखादी म्हणजे जी पण तुमची तुळस असेल ती तुळस ना अचानक सुकते. म्हणजे सुकते म्हणजे काय, तर तिची जी पानं असतात ना, ती पानं ना काळी पडतात. म्हणजे काळ्या कलरची सुद्धा हिरवीगार पानं जी असतात बघा, ती काळ्या कलरमध्ये येतात, म्हणजे काळपट पडलेले असतात पूर्णपणे. आणि आपल्याला असं वाटतं की तुळस अशी का दिसत, एकदम उदास दिसते, एकदम आपल्याला नाराज दिसते. जरी त्या तुळशीच्या रोपाकडे जरी आपण बघितलं किंवा त्या तुळशीकडे जरी बघितलं, तर आपल्याला ती पूर्ण सुकलेली वाटते. आपण दररोज नित्यनेमान तिची पूजा करत असतो, उपासना करत असतो, रोज तिला तुपाचा दिवा लावत असतो, रोज तिला आपण जल अर्पण करत असतो, नित्यनेमान आपण तिला जल अर्पण करत असतो, तरी सुद्धा ती तुळस ही सुकलेलीच दिसत असते. त्याच्या पाठीमागचं एक संकेत तुम्हाला मी सांगते बघा. जर तुमच्या अंगणामध्ये जर तुळस तुम्हाला तशी दिसत असेल, तर तुम्हाला घाबरायचं नाही. तर अशा वेळेला काय असतं, तर अशा वेळेला ना काहीतरी आपल्या घरामध्ये काहीतरी संकट येणार असतं किंवा काहीतरी समस्या येणार असतात बघा, किंवा काहीतरी कुठून तरी आपल्या घरामध्ये म्हणजे एखादी अडचण अशी येणार असते की त्या अडचणीतून आपल्याला मार्गच मिळणार नसतो, अशी सुद्धा आपल्या घरावरती अडचण येणार असते. तर अशा वेळेला काय करायचं आपल्याला, तर अशा वेळेला आपल्याला घाबरून जायचं नाही. तुळशीला आपल्याला नमस्कार करायचा आहे, नित्यनेमानं आपली जी पूजा असेल ती सुरू ठेवायची आहे बघा. आणि ह्या वेळेला ना तुम्हाला फक्त आणि फक्त ना तुळशीची पूजा करत असताना आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही इकडं तिकडं जे काम पण करत आहात बघा, देवघराजवळ जे पण तुम्ही काम करत आहात, त्यावेळेला तुम्हाला फक्त आणि फक्त मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. जेव्हा तुम्हाला तुमची तुळस तशी दिसत असते, त्यावेळेला आपल्यावरती संकट, अडचणी, समस्या हे येणारच असतात आणि त्याच वेळेला आपल्या अंगणातील तुळस ही आपल्याला संकेत देत असते. पण अशा वेळेला आपल्याला घाबरायचं नाही, तर अशा वेळेला आपल्याला नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. तुळशीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती जे पण संकट येणार आहे किंवा जी पण अडचण येणार आहे, जी पण समस्या येणार ती बाहेरच्या बाहेर निघून जाऊ दे, किंवा काही जर चुकलं असेल तरी सुद्धा क्षमा मागायची आणि तुळशीची नित्यनेमानं आपल्याला पूजा करायची आहे. तर आता हा एक अशुभ संकेत होता जी तुळस तुम्हाला सांगत असते. तर अशा वेळेला काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर दुसरा संकेत तुम्हाला सांगते बघा, जो शुभ संकेत असतो, खूप महत्त्वाचा संकेत आहे. आणि हा जो संकेत आहे बघा, हा प्रत्येक व्यक्तींसोबत होत नाही, ठराविक व्यक्तींसोबत होतो बघा. आपल्या अंगणामधील जी तुळस असते बघा, त्या तुळशीवरती ना एकदम अचानक ना एक फुलपाखरू येऊन बसतं बघा. आता फुलपाखरू हे प्रत्येक झाडावरती येऊन बसतं, पण तुळशीवर जर तुम्हाला फुलपाखरू बसलेलं जर दिसलं, अचानक दिसलं सकाळी किंवा दुपारी, कधी पण जरी तुम्हाला एकदम तुळशीवरती ना छोटंसं फुलपाखरू दिसलं ना, तर हा तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत असतो. ह्याचा अर्थ काय आहे, तर आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, किंवा तुम्ही एखादा हाती घेतलेलं काम आहे त्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला यश येणार आहे आणि तुमची आता प्रगतीच होणार आहे. तुम्हाला एक धनलाभ होणार आहे, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येणार आहे, असा त्याचा अर्थ असतो. आणि तुम्हाला जरी असं तुळशीवरती एक छोटंसं फुलपाखरू दिसलं, तर तो तुमच्यासाठी खूप जास्त प्रमाणात शुभ संकेत घेऊन आलेला आहे. तर आता दुसरा तुम्हाला एक शुभ संकेत सांगते बघा. काही वेळेला असंही होतं की तुळशीची जी रोप असतं, म्हणजे छोटंसं मोठं दोन्ही पण रोपांविषयी मी तुम्हाला सांगत आहे. तर त्या रोपांची ना जी पानं असतात बघा, जी छोटी छोटी पानं असतात बघा, एकदम अचानक ना आपल्याला, म्हणजे आज जर आपण पूजा करताना बघा, आज जर तुम्ही पूजा करताय तुळशी, तर तुम्हाला ती तुळस नेहमीप्रमाणे दिसणार, पण एकदम ना दुसऱ्या दिवशी ना एकदम जास्त प्रमाणात बघा ती तुळस खूप बहरलेली दिसते. म्हणजे तिची जी हिरवीगार पानं आहे ना, तो तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतं. आणि आपण मनातल्या मनात विचारसुद्धा करतो की काल मी तुळशीची पूजा करताना मला तुळस अशी दिसत होती, पण आज अचानक तुळस इतकी फुललेली किंवा इतकी बहरलेली का दिसत आहे, हा सुद्धा आपण विचार करतो. हा सुद्धा तुळशीने तुम्हाला दिलेला एक शुभ संकेत असतो बघा. हा संकेत तुमच्यासाठी अशा गोष्ट घेऊन येत आहे की तुम्ही जेव्हा पण बघा, एखाद्या वेळेला आपण खूप प्रयत्न करत असतो काहीतरी गोष्टींसाठी की मला ही गोष्ट मिळावी, किंवा आपली काहीतरी इच्छा असते आणि ती इच्छा खूप वर्षापासून अपूर्ण राहिली असते, तर तुमची ती इच्छासुद्धा बघा पूर्ण होणार असते. आणि ह्यासाठी तुळशीने तुम्हाला दिलेला एक शुभ संकेत असतो. आणि हा संकेत तुम्ही वेळीच ओळखून घ्या. तुम्हाला सांगते की तुळस ही आपल्याला शुभ आणि अशुभ संकेत ही देतच असते, कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं. आणि माता लक्ष्मी आपल्याला तुळशीच्या रूपामध्ये संकेत देत असते, आणि हे संकेत तुम्ही वेळीच जाणून घ्या. आता दुसरा एक संकेत आहे बघा. काही वेळेला प्रत्येक झाडावरती चिमण्या येऊन बसत असतात, चिमण्यांचे आवाजसुद्धा आपल्याला येतात. पण आपल्या जर तुळशीवरती जर एखादी चिमणी आली ना, तुळशीच्या रोपावरती एखादी चिमणी येऊन बसले, किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्हाला एखादी जर चिमणी येऊन बसलेली दिसल्यानंतर, हा सुद्धा तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो. अशा वेळेला जेव्हा आपल्याला संकेत असे मिळतात ना, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडणार असतात.
एक कोणतं पण काम आपण हाती घेतलं, म्हणजे तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला, एखादा व्यापार सुरू केलेला आहे, त्या व्यापारामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे, तुम्हाला धनलाभ होणार आहे, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे आणि तुम्ही आता हे जे पण काम हाती घेणार त्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे. यासाठी तुळस तुम्हाला जे असे शुभ संकेत देत आहे ते तुम्ही वेळेत जाणून घ्या. आता दुसरा एक तुम्हाला अशुभ संकेत सांगते बघा. हा संकेत तुम्हाला जर दिसला तुळशीमध्ये तर तुम्हाला त्यावेळेला सुद्धा काय करायचं याविषयी पण मी तुम्हाला सांगेन. तर बघा, काही वेळेला बघा आपण तुळशीची पूजा करत असतो आणि काही वेळेला एकदम अचानक आपल्याला आपली जी तुळस असते ना, त्या तुळशीची छोटी छोटी पानं असतात, पानं जी असतात बघा, जी हिरवीगार असतात पण छोटे छोटे असतात, ती पानं ना अचानक गळून पडतात खाली, पूर्णपणे गळून पडत असतात आणि आपली तुळस ना पूर्ण म्हणजे एक सुद्धा तुळशीला पान राहत नाही, पूर्ण पानं गळून पडतात आणि फक्त त्या तुळशीमध्ये तुम्हाला फक्त आणि फांदी दिसत असते. जरा सुद्धा तिथं तिला कुठेही पानं नसतात किंवा कुठेही मंजुळा नसतात. त्या पूर्ण तुळशीची पानं पूर्ण गळून पडलेली असतात आणि आपण विचार करतो की माझ्या अंगणामधली तुळस एवढी बहरलेली असून पण त्या तुळशीची पानं पूर्णपणे आज गळून पडलेलं आहे, तुळशीला एकही पान नाही आणि फक्त आपल्याला सुकलेलं एक त्याचं ते फांदी असते ना तीच दिसत असते. आणि अशा वेळेला आपल्या मन म्हणतो की माझ्या अंगणातली तुळस इतकी सुकलेली का आहे आणि पूर्णपणे तिची पानं गळून पडलेली आहेत आणि आपल्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात, खूप विचार येतो डोक्यामध्ये आणि आपल्या मनामध्ये वाईट गोष्टीसुद्धा येत राहतात. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते की तुळशीने दिलेला तुम्हाला हा संकेत हा शुभच असतो बघा, कारण ती तुम्हाला सांगत असते बघा की तुझ्या घरावरती काहीतरी संकट येणार आहे, अडचण येणार आहे, समस्या येणार किंवा काहीतरी घरामध्ये घडणार आहे. कारण घरामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, चांगल्या वाईट ज्या पण गोष्टी घडतात किंवा घडणार असतात त्याच्याच पूर्वीच आपल्या अंगणातली तुळस ही आपल्याला संकेत देत असते. आणि अशा वेळेला काय करायचं, आपल्याला घाबरायचं नाही. आपल्या म्हणजे जी कुंडी आहे त्या कुंडीमध्ये जी तुळस आहे पूर्ण पानं गळून गेले पण छोटीशी फांदी तशीच तुम्हाला ती जी दिसत आहे, तरीसुद्धा तुम्हाला सांगते की तुम्हाला नित्य नेमानं ना ती आपल्याला तोडून वगैरे टाकायची नाही, का तिथलं ती घालून म्हणजे काढून वगैरे टाकायची नाही. तर नित्य नेमानं फक्त ना तिला तुम्हाला पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे. ती आहे तशीच तिला हळदी कुंकू अर्पण करायचं, तिला नमस्कार करायचा. तिच्या भोवती तुम्हाला 3 किंवा 7 संख्येमध्ये प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तिला नमस्कार करायचा, तिला प्रार्थना करायची की काही चुकलं असेल तर मला क्षमा कर आणि माझ्या घरावरती जे पण वाईट संकट येणार आहे, जी पण अडचण येणार, जी पण समस्या येणार आहे किंवा घरामध्ये काही पण घडणार आहे ते सर्व बाहेरच्या बाहेर निघून जाऊ दे आणि जरी घरामध्ये काही संकट आलं, अडचण आली तरीसुद्धा त्यातून मला मार्ग दाखव की मी तुझी नित्यनेमानं पूजा सेवा करू शकते. तुम्हाला एक गोष्ट सांगते की अशा वेळेला तुम्हाला कधीही घाबरायचं नसतं. जरी तुम्हाला तुळशीनं अशुभ संकेत दिला ना तरीसुद्धा तुळस त्याच्या पाठीमागे तुम्हाला शुभ संकेतसुद्धा देत असते. तर अशा वेळेला फक्त आपल्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचंच नामस्मरण करा, कारण ह्या मंत्राचं नामस्मरण केलं तुळशी मातेला अतिशय प्रिय आहे बघा. आणि तुम्ही जेव्हा सकारात्मक विचार ठेवणार, मनामध्ये भीती काढून टाकणार आणि फक्त तुळशीची म्हणजे क्षमा मागणार तुळशीला आणि तुळशीजवळ प्रार्थना करणार आणि फक्त तुळशी सेवा करणार ना, तेव्हा तुमच्या अंगणातली जी तुळस आहे जी सुकलेली होती, पूर्ण तिची पानं गळून पडली होती, ती तुळस ना काही दिवसांना पूर्णपणे बहरू लागते बघा. पूर्णपणे तिला पालवी सुटते, म्हणजे तिला पूर्ण नवीन पानं येत असतात, तिला पूर्णपणे मंजुळा येतात आणि ती तुळससुद्धा तुमच्यासोबत बोलू लागते. तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे बघा, अंगणामधील तुळस ही खूप महत्त्वाची होती आणि पूर्वीचे लोकसुद्धा सांगायचे बघा, पूर्वीपासून ही परंपरा आहे. प्रत्येक पूर्वीचे लोक ही त्यांच्या अंगणामध्ये तुळस असायचीच. आता काही वेळेला काही भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात ह्या गोष्टी दिसत नाहीत, पण पूर्वीच्या लोकांनी तुळशीचं पावित्र्य हे जपून ठेवलं होतं आणि घरामध्ये ज्या पण गोष्टी घडत आहेत चांगल्या वाईट त्या गोष्टींवरून तुळशीवरूनच ते ठरवायचं की घरामधील वातावरण कसं आहे. कारण तुळस ही साधीसुधी तुळस नाही की इतर झाडांप्रमाणे ती तुळस नसते. तुळस ही साक्षात लक्ष्मी माता आहे बघा आणि लक्ष्मी माता आपल्या घरावरती येणारं वाईट संकट अडचण जी असते ना ती बाहेरच्या बाहेर थांबवतेच आणि शिवाय त्यातनं जरी आपल्या घरावरती काही संकट अडचण जर येणार असेल तर ती आपल्याला वेळेस सावध करत असते, वेळेस ती आपल्याला ती संकेत देऊन सांगत असते की तुझ्या घरावरती असं वाईट संकट येणार. अशा वेळेला आपल्याला घाबरायचं नाही, तर अशा वेळेला मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आणि मनापासून तुळशीची पूजा करायची बघा. अंधश्रद्धा नाही बघा, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुळस आणि इतर झाडं यांच्यामध्ये खूप फरक आहे. तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि तुळस ही अंगणातील तुळस ही आपल्या घरातील लक्ष्मीला म्हणजेच कुटुंबातील कर्त्या महिलेला संकेत हे देतच असते, कारण ती नित्यनेमानं त्या तुळशीची दररोज पूजा करत असते आणि तुळस हे सगळं बघत असते आणि त्यानुसारच ती तिला आधी शुभ आणि संकेत देत असते बघा.
शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत ती तिला देत असते आणि ते तिनं वेळीच जाणून घ्यायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हाईप करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेविकांना श्री स्वामी समर्थ.